हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. कशा आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे बोर्ड्सचे एक्झाम आले आहेत. आय होप की सर्वांचा अभ्यास व्यवस्थितरित्या चालू आहे. सर्वजण व्यवस्थितरित्या अभ्यास वगैरे करत आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत MST-CET त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आय होप ते पण व्हिडिओ सर्वांनी पाहिला असेल. नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो आहे, ते तुम्ही व्हिडिओ झाल्यानंतर पाहू शकतात. तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे, कारण टॉपिक पण तसाच आहे, म्हणजे टॉप 10 कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इन पुणे याच्यावरती आजचा व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण नुसते टॉप 10 कॉलेज नाही पाहणार. त्याच्या ओपनचा कट ऑफ, SCचा कट ऑफ, SCBCचा कट ऑफ, NTचा कट ऑफ, नंतर आहे कास्ट कॅटेगरीचा कट ऑफ, त्याच्यानंतर आहे JEE मेनचा कट ऑफ. अशा टॉप 10 कॉलेजेसचे सर्व कट ऑफ आपण, आणि ते कॉलेज ॲटोनॉमस आहे का, गव्हर्नमेंट ॲडेड आहे का, हे पण त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चालू करूयात आजच्या या व्हिडिओला. पहिलं कॉलेज आहे आपल्या पुण्यामधलं टॉप 10 मध्ये येणारं COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे, असं कॉलेजचं नाव आहे. स्टेटस आहे ॲटोनॉमस, कोड आहे 16006. कॉलेज आहे ॲटोनॉमस. व्हॉट इज ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस याच्यावरती पण आपण पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. आणि बेनिफिट्स ऑफ ॲटोनॉमस, बेनिफिट्स ऑफ नॉन ॲटोनॉमस याच्यावरती पण आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तो पुढचा व्हिडिओ आपला तो असणार. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे आपण मेनली जे प्रत्येक कॉलेजमध्ये यूज होणारे, म्हणजे तुम्हाला हायली डिमांड असणारे मेनली 4च ब्रांचेस या ठिकाणी प्रिफर केले आहेत. 4च ब्रांचेसचा आपण कट ऑफ या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण कट ऑफची जर लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात, आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तुम्ही तिथं मेसेज करू शकता. तिथं तुम्हाला मी लिस्ट वगैरे देईन. ठीक आहे. तर स्टेटस आहे ॲटोनॉमस म्हणजे SPPU युनिव्हर्सिटी अंडर येत नाही. ठीक आहे. त्याच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपनचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर OBCचा कट ऑफ तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर SCBCचा कट ऑफ तुम्ही पाहू शकतात. NTचा कट ऑफ पाहू शकतात. SCचा कट ऑफ, STचा कट ऑफ आणि JEE मेन्सचा कट ऑफ. इथं 2 ठिकाणी कट ऑफ दिलेला नाही, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की 2चा कट ऑफ किती असणार. ठीक आहे. तर हे मेनली 4 ब्रांचेस हे COEP मध्ये यूज होतात. कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. हे मेनली 4 ब्रांचेस हायली रिकमेंडेड आहेत COEP साठी. ठीक आहे. हा जो कट ऑफ आहे तो 2025चा ॲनालाइज करून, 2025च्या MST-CETचा कट ऑफ ॲनालाइज करून काढलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पहा, PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. स्टेटस आहे ॲटोनॉमस. ठीक आहे. ह्याच्यामधले मेनली 4 ब्रांचेस आहेत, कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AIDS आणि इलेक्ट्रॉनिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्याचा आहे 4 कट ऑफ. त्याच्यानंतर आहे ओपनचा कट ऑफ, OBCचा कट ऑफ, SCBC, NT, SC, ST, EWSच्या जागी सध्याला SCBC आल्यामुळे तिथे थोडंसं एडिट राहिलेलं आहे. प्रत्येक स्लाईडमध्ये EWSच्या जागी SCBCचा कट ऑफ आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे ओपनचा कट ऑफ तुम्ही पाहू शकतात 99.75. पुण्यातलं टॉप 2 नंबरचं कॉलेज आहे PICT. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. सांगलीच्या साईडला येतं, थोडं आउट ऑफ पुणे येतं. पुण्यातलं टॉप 3 नंबरचं कॉलेज आहे हे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे पण ॲटोनॉमस आहे. याच्यामध्ये पण मेनली 4 ब्रांचेस हायली प्रेफर्ड आहेत. ते आहेत कम्प्युटर, इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. असं नाही की बाकीचे ब्रांचेस जे आहेत ते प्रेफर करत नाहीत. बाकीच्या पण ब्रांचेस आहेत, जसं की आता इथं मेकॅनिकल आहे, त्याच्यानंतर आहे केमिकल इंजिनिअरिंग, आणि पूर्ण 7 ते 8 ब्रांचेस आहेत कॉलेजमध्ये. पण मेनली जे यूज होतात ते ब्रांचेस इथे मी प्रेफर केलेले आहेत, जे मेनली हायली रिकमेंडेड फॉर स्टुडंट्स आहेत, जे की स्टुडंट्ससाठी रिकमेंडेड आहेत की पुढं जाऊन तुम्हाला त्यामध्ये स्कोप भेटेल. अशा ब्रांचेस मी इथे रेफर केल्या आहेत.
त्याच्यानंतर आहे कमिन्स कॉलेज फॉर वुमेन. हे कॉलेज आहे मित्रांनो तुमच्यासाठी, जे स्पेशली गर्ल्स आहेत त्यांच्यासाठीचं हे कॉलेज आहे. गर्ल्ससाठी स्पेशली हायली रिकमेंडेड कॉलेज आहे पुण्यामधलं, आणि हे कॉलेज पुण्यातल्या टॉप 4 कॉलेजपैकी एक येतं. हा पण ॲटोनॉमस कॉलेज आहे. याचा पण कट ऑफ तुम्ही पाहू शकता. सर्व ब्रांचेससाठी याचा कट ऑफ आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे 5th नंबरचं कॉलेज आहे VIT, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. पुण्यातलं टॉप 5th नंबरचं कॉलेज म्हणजे VIT कॉलेज. याचे हे पण ॲटोनॉमस कॉलेज येतं, आणि याचे पण 5 मेनली हायली रिकमेंडेड ब्रांच मी तुम्हाला सांगत आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, CSE, AIML मध्ये AIML ब्रँच या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. याच्यामध्ये तुम्ही सर्व ब्रांचेसचे कट ऑफ पाहून, या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही कट ऑफ तुम्हाला कुठेही भेटणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे PCCOE कॉलेज, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सगळ्यात बेस्ट कॉलेज सध्याच्या टॉपिकला, म्हणजे सगळ्यात जास्त ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी इथं तडपत असतात. हा कॉलेज आहे PCCOE कॉलेज पिंपरी. ठीक आहे. तर ह्याचा पण स्टेटस ॲटोनॉमस आहे. ह्याच्यामध्ये पण AIML ब्रांच ही इंट्रोड्यूस केलेली आहे. ते पण CSE मधनं AIML अशी ब्रांच आहे. ह्याचे पण कट ऑफ वगैरे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर आहे PVG कॉलेज येतं 7 नंबरला, पुणे विद्यापीठ ग्रह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हा अनएडेड आहे आणि हा नॉन ऑटोनॉमस आहे, म्हणजे SPPU अंडर युनिव्हर्सिटी येतो. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर हा कॉलेज येतो. त्याच्यानंतर 7 नंबरला हा कॉलेज येतो. ह्याच्यामध्ये पण AIDS ब्रांच तुम्हाला पाहायला भेटते, आणि ओपनसाठी 97.18 कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. नंबर 8चं कॉलेज पाहणार आहोत आपण, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी. ओके, अनएडेड कॉलेज आहे, ॲटोनॉमस मध्ये येतं. त्याच्यानंतर आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. याच्यामध्ये पण AIDS तुम्हाला ब्रँच पाहायला भेटते. 96.79 वरती तुम्हाला याचा कट ऑफ पाहायला भेटतो. आणि याच्यामध्ये मेनली 4 हायली रिकमेंडेड ब्रांच. आणि याच्यामध्ये पहा, असं नाही की आता याच्यामध्ये मेकॅनिकल नाही, केमिकल नाही, किंवा तुमची बाकीच्या ब्रांचेस नाहीत, कसं आहेत. हायली रिकमेंडेड कॉलेज आपण घेणार आहोत, आणि तेच ब्रांचेस तेवढेच ब्रांचेस आपण घेत आहोत सध्याला. तर त्याच्यानंतर आहे JSPM राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तातवडे. त्याचं पण ॲटोनॉमस कॉलेज आहे. याचे पण 4 हायली रिकमेंडेड कट ऑफ तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आहे लास्ट कॉलेज, टॉप 10 पैकी 10th नंबरचं कॉलेज AISSMS ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस येतं, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर कॉलेज येतं. ह्याचा पण कट ऑफ तुम्ही पाहू शकतात. तर थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्लेलिस्ट 2026ची, तसेच तुम्हाला जर हे कॉलेज टॉप 10 कॉलेज मिळवण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे, याच्यावरती पण व्हिडिओ, फिजिक्समध्ये कोणते टॉपिक्स केले पाहिजेत, केमिस्ट्रीमध्ये कोणते टॉपिक्स केले पाहिजेत, तसेच मॅथ्समध्ये कोणते टॉपिक्स केले पाहिजेत, याच्यावरती पूर्णपणे व्हिडिओ आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ आपण व्हॉट इज ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस याच्यावरती घेऊन येणार आहोत. तर ते व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, तो बेल आयकन प्रेस करून ठेवा, जे की नवनवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या भेटून जातील. व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा, तेथे पण तुम्हाला CET सेलची एखादी नवीन न्यूज आली तर तुम्हाला सर्वात अगोदर कळेल. तर